हा रे बाबाळा, तुला खूप खूप आनंद झाल्यावर तुझा चेहरा कसा होतो? खुश होत आहे ना? आणि जर तुला खूप दुःख झालं तर तुझा चेहरा कसा होतो? छान. आणि जर तुला काम सांगितलं आणि तू थकलीस, खूप खूप थकवा आलाय तुला, मग चेहरा कसा होतो तुझा? वाव. आणि जर तुला कोणाचा राग आला तर? शाबास. मला फार फार आनंद झालाय तर तुमचा चेहरा कसा होईल बरं? आनंद झालाय तुम्हाला, आनंद झालाय. गुड. आता ना तुम्ही नाराज झालात, आईनं रागवले, उदास झालाय तुम्ही. तुम्हाला इतकं काम सांगितले मम्मीनं की तुम्ही थकलाय. आता थकलाय तर चेहरा कसा होईल? चेहऱ्यावरून दाखवायचा, हाताने नाही. चेहरा थकल्यानंतर आपला चेहरा कसा दिसतो? छान. आता ना तुम्हाला माझा खूप राग आलाय, अभ्यास जास्त दिलाय ना, राग आलाय ना, टीचरचा राग आलाय. कसा होतोय चेहरा मग? बघू दे बरं राग आल्यावर. बापरे, स्वराला जास्त राग आलाय. आर्या, तुमच्या मित्राचा राग आलाय, त्याने तुम्हाला खेळायला घेतल्यानंतर तुम्ही मित्राकडे कसं बघता रागाने? राग आलाय, राग. आपल्या डोळ्यांमधून राग दिसला पाहिजे. छान, गुड. तुम्हाला आहे ना भरपूर चॉकलेट्स मिळाले, तुम्हाला खूप खूप आनंद झालाय, तर तुमचा चेहरा कसा होईल बरं आनंदाने? गौरी, आनंद झाल्यावर हा, वा वा वा, असा खुलतो ना आपला चेहरा, आहे की नाही? काय झालंय माहितीये का, जरा आईचे धपाटेच खायला मिळाले तर. आईचे धपाटे माहितीये? मग धपाटे खाल्ल्यावर कसा होते चेहरा? नाराज होता ना मग तुम्ही, उदास होता का नाही? खूप खूप काम केले तुम्ही आणि आता थकलायत. थकल्यावर चेहरा कसा होतो आपला चेहरा? छान. आणि जर तुम्हाला कुणाचा राग आलाय तर रागानं आपण कसं करतो? शाबास, गुड. रागानं बघायचं, रागानं. आता तुम्ही थकलाय काम करून. ओके, छान.